आता सासवड म्हटलं तर तसं अजूनही छान त्याचं ग्रामीणपण टिकून आहे. तर त्या सगळ्या ग्रामीण जीवनाचा तुझ्या या सगळ्या आयुष्यावर आता जे काही चालू आहे, कामं चालू आहेत, सगळी चालू आहेत, त्याचा किती प्रभाव पडला? प्रभाव तेव्हाही पडला आणि अजूनही पडतो. कारण गावाचं गाव पण हे टिकून राहिलेलं आहे. म्हणजे गावातल्या जत्रा असतील, यात्रा असतील, जे त्यांचे कुस्ती स्पर्धा असतील, लावणी असतील, म्हणजे ते टच जो असतो ग्रामीण टच किंवा आमचं आचार्य यात्रे साहित्य संमेलन होत असतं. त्याचा साहित्यिक जो टच आहे तो आहे. ऐतिहासिक आता संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, उमाजी नाईकांची समाधी आहे किंवा महात्मा फुलेंचं मूळ गाव खानवडी आहे. ह्या गावं किंवा कार्यक्रम याचे दरवर्षी होत असतात. चांगल्या पद्धतीने याचे भाषणं होतात, वक्ते येतात चांगले किंवा चित्रकला स्पर्धा होतात. मग हे जे गावपण आहे ते टिकून राहतंय आणि हे काम करायला मला माझ्या कामामध्ये म्हणजे आता चित्रकलेचं जरी काम करत होतो किंवा पेंटिंग करत होतो, तरी मला ते याचं मेमरी ड्रॉइंग करणं असेल किंवा तुमचं हे असेल डायरेक्ट प्रत्यक्ष जाऊन आम्ही तिकडे पेंटिंग करत असतो जागेवरती, तरी छान वाटत होतं. आणि आता जे कला दिग्दर्शन करताना किंवा एक इतर सिनेमे मोठे सासवडला आणताना त्या फ्रेम्स ह्या खूप छान मिळतात किंवा ते लोकेशन चांगले आवडतात लोकांना आणि त्याचा फायदा हा म्हणजे आपण आपल्या आयुष्यात करून घेता आला पाहिजे प्रत्येकाला. म्हणजे कलाकाराला किंवा फोटोग्राफरला, चित्रकाराला. तसं मी कला दिग्दर्शक म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा समावेश माझ्या कामात करून घेतो.